सुभाष भोईर, सन्मान्य जीवन जाधव, सन्मान्य कृष्णा भांबरे, सन्माननीय विकास मडवी, आमचे रिक्षेवाल सन्मान्य संतोष कुंभार, तसेच घंटागाडीवाले आमचे राजेशी जाधव, तसेच सन्मान्य सुनील कोनकर. आपणास विनंती आपण आता व्यासपीठावरती यायचं आणि व्यासपीठावर जे आहेत त्यांनी जा आता बोर्डर लाईनचा ताबा घ्या. क्या बात आहे, पाली पाली सबकी पाली. आणि चांगली स्पर्धा मित्र आपल्याला भेटीसाठी आली. आपण पाहिले तर या स्पर्धेसाठी जे फायनल मध्ये जे दोन टीम जातील त्यांच्यासाठी आपल्याला सर्वांसाठी टी शर्टची व्यवस्था केली गेली आहे. खऱ्या अर्थाने या मंचावरती जे सकाळपासून अतोनात मेहनत घेत आहेत सचिनजी गायकवाड साहेब यांच्या माध्यमातून देण्यात येतील. तसेच प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची जी आकर्षक ट्रॉफी पाहतोय ते माजी सरपंच शोभा सचिन गायकवाड यांच्या माध्यमातून पाहायला मिळालेले आहेत. तर चला लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. मेहनत सिरीज साठी आपण पाहतोय विजय दत्तू मालुंगे यांच्या माध्यमातून सायकल आहे. तर रुद्र कॅटर्स प्रोप्रायटर शरद बालाराम भांबरे यांच्याकडून आपण पाहतोय आकर्षक ट्रॉफी दिली गेली आहे. उत्कृष्ट फलंदाज याच्यासाठी सागर शेवाले यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज याच्यासाठी आकर्षक ट्रॉफी आहे. आणि या टुर्नामेंट मध्ये जो सर्वात चांगला खेळ अर्थात करेल फिल्डिंगच्या माध्यमातून त्याच्यासाठी सुद्धा आपण पाहिलं तर एक आकर्षक ब्रँडेड गॉगल आणि चांगली चमचमाते आकर्षक ट्रॉफी दिली गेली आहे हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज यांच्या माध्यमातून. यस, या ठिकाणी आपण पाहिलं तर स्वागत आणि सन्मान करूया. यस, या ठिकाणी पाहतोय बिनार गावचे सरपंच सन्मान्य एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. कमी तिथं आम्ही आणि अशी भूमिका निभावणारे मग सांस्कृतिक क्षेत्र असो क्रीडा क्षेत्र असो किंवा सामाजिक क्षेत्र असो याच्यामध्ये उल्लेखनीय काम करणारे सन्माननीय भरत घाटाल साहेब या ठिकाणी आहेत. त्यांचं आपण करूया तुझे स्वागत आणि सन्मान. तर मी विनंती करतोय सन्मान्य दिलीपजी जाधव साहेबांना की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय भरत घाटाल साहेबांचा तुझे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. या ठिकाणी आपण पाहतोय एक लाडकं व्यक्तिमत्व आहे. बिनार टीम साठी ही चांगले योगदान असतंय आणि या समाजाप्रती असलेलं ऋण फेडण्यासाठी नेहमी तत्पर असे एक व्यक्तिमत्व भरतजी घाटाल साहेबांचा या ठिकाणी तुझे स्वागत आणि सन्मान केले जाते. आणि त्याचबरोबर स्पर्धेतील मॅन ऑफ द मॅच साठी ज्यांनी पुरस्कार दिला गेला आहे असे सन्मान्य शरद गुरुनाथ भोईर साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही करूया आपण येतो स्वागत आणि सन्मान. मी विनंती करतो दिलीपजी जाधव साहेब आपल्या शुभ हस्ते आपण मान सन्मान द्यायचा आहे. सन्मान्य शरद गुरुनाथ भोईर साहेब आपण पाहतोय आपल्या टीव्ही स्क्रीन वरती या स्पर्धेची मायेची शॉल त्याचबरोबर आपण पाहतोय ट्रॉफी आणि प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. मान सन्मानासाठी आयोजित केलेली स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये प्रत्येकाचा योग्य तो मान सन्मान केला जातोय. खूप खूप धन्यवाद या सर्व मान्यवरांचा. बोलूया आपण खेळाकडे. खेळाला या ठिकाणी सुरुवात होते. पहिल्या चेंडूची फेकी केली जाते. पहिल्या चेंडूला सन्मान दिला गेला आहे. हलक्या हाताने खेळून काढलेला आहे परंतु इथं पाहतोय आपण एक जोखीमची रण होती परंतु सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. संतोष ठाकरेच्या माध्यमातून आज दोन्ही टीम अतिशय रंगाढंगात खेळल्या गेल्या आहेत. 8 संघांनी सहभाग नोंदवला होता. त्यातल्या या 2 टीम गावदेवी पूर्णा आणि या ठिकाणी पाहतोय अष्टविनायक ठाकूरपाडा. आज ठाकूरपाडा संघाने सुद्धा वरील गटामध्ये खूप मेहनत घेतली, इथवर पोहोचले गेले आणि गोलंदाजी फलंदाजी दोन्हीचं काम आज मनोज टावर फॅन टीम अर्थात त्यांच्या धुरंधराने चांगली केली गेली आहे आणि इथवर पोहोचलेत. पाहूया आता इथनं हरण्याचा जो दुःख आहे तो खूप मोठा असेल संदेश, कारण किनारे पे डुबणे का गम ज्यादा होता आहे. इथवर आल्यानंतर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हरतोय पण तो कुठेतरी त्याचा मोठा दुःख होतोय. संदेश पुढे चेंडू या वेळेस इनफिल्डच्या वरतून कडक फटका दुरून क्षेत्ररक्षक पोहोचला जातोय. क्या बात आहे, आज चारी तरफ विठ्ठल 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 दिसतोय आणि चेंडूला मात्र कले केला जातोय. आणि धावसंख्या आपण जर पाहिली तर सिंगल येते. सिंगलने धावसंख्या धावफलकावरती 2 या ठिकाणी आपण पाहतोय. ठाकूरबा संघाचे पाठीराखे अर्थात फाउंडर मेंबर सन्मान्य दत्ताजी तरे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि आपण जर पाहिलं तर आपल्या भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेचे सल्लागार आहेत तर त्यांचाही या ठिकाणी थोड्याच वेळात स्वागत आणि सन्मान केला जाईल.
आपल्याला जसं वेळ मिळेल तसं प्रत्येकाचा मान सन्मान केला जाईल. खेळ ही गरजेचा आहे. यावेळेस पाहतोय आपण चेंडू मात्र फाईन लेगच्या रिझन मध्ये जातो. काय फुटबॉलचा रिझन तिथं पाहायला मिळाला, परंतु अखेरकार चेंडूला मात्र थांबवला गेला. असं वाटलं तर चेंडू निघून जाईल, परंतु चेंडूला थांबवलं. 2 धावा येत आहेत. 2 धावांनी धावसंख्या 4. 4 धावा धावपलकावरती. यस, आज गावदे पूर्ण संघाला नशिबाची साथ आहेच, कारण जिद्दीने चिकाट्याने संघर्षाने तुम्ही जेव्हा खेळ करता तेव्हा नशिबालाही झुकावं लागतं. ते झुकलं देखील आहे. पाहूया पुढील चेंडू या ठिकाणी. आता मात्र फुल टॉस होता, फुल टोल वसूल करू शकले नाही. हेच नशीब आपण म्हणू शकतोय गावदे पूर्ण टीमचं, कारण असा मोठा खेळाडू या ठिकाणी आणि त्यालाच जर असा चेंडू मिळतोय आणि तो मिस होतोय, याचा अर्थ नशीब गावदे पूर्ण संघाच्या बाजूने झुकतं माप देतोय. सिंगल येते, सिंगलने धावसंख्या पुढे सरकली 5 या अंकावरती जाऊन पोहोचते. क्या बात आहे. या ठिकाणी आज आमचे शांताराम भुईर मामा दिसत नाहीत, खऱ्या अर्थाने फाउंडर मेंबर आहेत ना, खूप प्रेम आहे क्रिकेटवरती, आज उपस्थित नाहीत ना. त्यांनी या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात, खास करून अल्पेश गायकवाडसाठी. तर आपलेही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. फुल टॉस, पुन्हा एकदा फटका आता फसला गेला आहे. कॉलिंग केली गेली, थांब माझी कॅच आहे ना. बरोबर रमेश आणि ती कॅच कलेक्ट केली गेली आणि फलंदाज होतोय फिल. क्या बात आहे. या ठिकाणी सुरुवात मात्र चांगली केली आहे गोलंदाज यशवंत शिंदे यांनी, आणि आज संपूर्ण दिवसामध्ये त्यांची कामगिरी संदेश पाटील आपण जर पाहिलं ना तर खूप चांगली राहिली आहे. मग फलंदाजी आडे काही धावाही बनवल्या, परंतु गोलंदाजी प्रत्येक मॅचमध्ये निखरती पाहायला मिळते. पुढील चेंडू. आज या स्पर्धेमध्ये सर्वाधिक चांगली गोलंदाजी बोललं तर राहुल माली यांनी केली. बॅक टू बॅक 4 विकेट घेतले गेले एकाच मॅचमध्ये आपण पाहिलं तर. आणि या ठिकाणी पाहतोय आपण पुन्हा एकदा रमेश यांचं उत्तम प्रदर्शन. रनआउटच्या स्वरूपात अजूनही गडी होतोय बाद. खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये वाघ येतोय. आता पूर्ण टीम आपण सांभाळून आता बघूया. क्रिकेटचा खेळ आहे, काही घडू शकतोय. आज खूप चांगलं काम पूर्ण टीमचंही झालेलं आहे. संघ माझ्या समोर कुठला आहे हे न बघता माझी कामगिरी कशी चांगली राहील असं प्रत्येक खेळाडूने मात्र बघितलं गेलं. आणि आज खऱ्या अर्थाने खुश असतील मनोज टावरे, कारण संघ खूप चांगली कामगिरी करतोय. जेवढं शांत संयमी स्वभाव तेवढंच शांत क्रिकेट मैदानामध्ये खेळत असताना उत्तम कामगिरी. मागील मॅचमध्ये मनोज टावरे यांनी मॅन ऑफ द मॅच सुद्धा पटकावली गेली होती. म्हणजेच ज्यावेळेस आपला सेनापती जर उत्कृष्ट असेल तर त्याची टीम मात्र चांगलं काम करते. आणि त्यांची कडी परीक्षा आहे या ठिकाणी अष्टविनायक ठाकूरवाड टीमची. यस, पाणी तर पिता पिता आपल्या स्टंपला सुद्धा पाणी पाजलं आहे. लारा सरांचं बरोबर लक्ष असतं सर्वत्र. त्यांनीही या फॉर्मेटला जॉईन केलेलं आहे आणि चांगली त्यांची ही कामगिरी. या वेळेस मात्र मोठा फटका इथे खेळायचा होता, परंतु नाही खेळता आला. सिंगल येते, सिंगलने धावसंख्या पाहतोय धापलकावरती 7 धावा. असं वाटत नाही या ठिकाणी अष्टविनायक ठाकूरवाडा खेळते, कारण ओव्हर क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती धावा 7 चेंज करावा लागेल, गर टाकावं लागेल, टॉप गिअर मध्ये गाडी चालवावी लागेल. यस, असं वाटतं की कबीर मामा मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. हा, त्यांची भूमिका गणेश ठाकरे यांना घ्यावं लागेल. मॅचचा आनंद घेतात कबीर मामा, सर्वांचं लाडकं आवडतं व्यक्तिमत्व आहे. पुढील चेंडू पाहूया. 98 गोलंदाज
या ठिकाणी मात्र भिंगरी शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू मात्र वाईट घोषित केला गेला. या ठिकाणी 8 धावा. गणेश ठाकरेंना ही मात्र चिंताग्रस्त चेंडू पाहायला मिळतोय. जरी वाईट असला तरी ते चेंडूकडे पाहत राहिले. काय स्पीड होता त्या चेंडूकडे. निलेश एक अष्टपैलू खेळाडू आहे, बॅकबॉन पूर्ण टीमचा म्हटलं तर वागू ठरणार नाही आहे. आणि आज तेवढंसं फॉर्ममध्ये नाही, परंतु विठ्ठल मात्र आज भरपूर फॉर्ममध्ये आहेत. मनोजी टावरे फॉर्ममध्ये आहेत. पुढे चेंडू आता मात्र उडवला, फसला आहे फटका. विठ्ठल येतोय, परंतु या ठिकाणी सेफ लँडिंग. आणि त्या ठिकाणी सचिन सुद्धा पोहोचतोय, परंतु 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. गणेश ठाकरे यांनाही मोठा फटका खेळता आला नाहीये, खाता खोललं गेलं आहे. आता मात्र 2 धावेने धावसंख्या 10 कदम 10 या अंकावरती. ओव्हर क्रमांक तिसरा चेंडू अर्थात 2 चेंडू झाले आणि आपण धावसंख्या 10 या अंकावरती पाहतोय. आता सुरुवात झाली आहे. मिडल ऑफ द बॅट चेंडू बरोबर झाला होता, परंतु ताकद झोपता आली नव्हती. टायमिंग शॉट खेळता आला नव्हता. पाहूया पुढे चेंडू. आता मात्र स्क्वेअर कॅम्परच्या रिझन मध्ये क्या बात आहे, फ्लिक केला गेला. चेंडूवरती काय ताकद नजाकत. चेंडू जातो सीमा पार, चौकार. चौकाराने धावसंख्या 14 या अंकावरती पाहायला मिळते. काय फटका खेळला गेला होता, काय नजाकत त्या चेंडूवरती पाहायला मिळाली होती. अतिशय वेगाने हाताला होताना अतिशय वेगाने बॅट फिरवली गेली आणि आपण पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये चेंडू फरार झाला, सीमा पार आला. चौकार. चौकारच्या मध्यमधून 14 धावा धाव फलकावरती. डावाला सुरुवात झाली आकार मिळण्यास. या ठिकाणी पाहतोय 2 मध्ये 6 बनवल्यात गणेश ठाकरे याने आणि त्यांना साथ देत आहेत संतोष ठाकरे. 5 धावांवरती 4 चेंडूंचा सामना. यावेळेस वड बॉल युवेस आय डेफिनेटली दांडी गोल. फलंदाज बाद होत आहे बॉलच्या स्वरूपात. धावसंख्या 14. ओव्हर क्रमांक 2 या ठिकाणी पाहायला मिळते. निलेश गोलंदाजी मार्क वरती आज पूर्णपणे 4 झालेले आहे आणि ताजगी दाखवते. या ठिकाणी ताकद दाखवते पूर्ण टीम. पाहूया पुन्हा एकदा. या ठिकाणी केला लावते सुरुवात. हलक्या हाताने खेळून काढलेले खाली रिजन. अतिशय सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते. क्रिकेटचा क्लास दाखवतोय. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते असं नेहमी म्हणतायत आणि ती दाखवली गेली या ठिकाणी किरण याने. आणि आल्या आल्या पाहतोय 2 धावा वसूल केल्या जात आहेत. या ठिकाणी काही मान्यवरांचं हे शुभ आगमन होत आहे. मोठी स्पर्धा आहे, नावा रूपाला पाहायला मिळते. जसजशी स्पर्धा पुढे जाईल तसं पाहुण्यांची रेलचेल आपल्याला पाहायला मिळेल. कारण अतिशय प्रेमळ टीम आणि प्रेम देण्यासाठी भरपूर मान्यवर. पुन्हा एकदा पाहतोय खाली रिजन डीप मध्ये क्षेत्रक्षक एकदा कंप्लीट केली आणि अतिशय वेगाने दुसरी धावी कंप्लीट केली जाते. बॅक टू बॅक 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. धावसंख्या 18 अंकावरती लागली जाते. ओव्हर क्रमांक या ठिकाणी 2 होते समाप्त. 18 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक या ठिकाणी पाहायला गेलं तर 2 समाप्त झालं. या ओव्हर मध्ये धावा येत आहेत 12. पहिल्या ओव्हर मध्ये भरपूर कंजूसी केली गेली होती. पहिल्या ओव्हर मध्ये 6, त्यानंतर 12, आता झाल्या 18. पाहूया तिसरा ओव्हर कोण घेऊन येतोय. संतोष ठाकरे आणि आपण पाहिलं तर किरण ठाकरे यांना मात्र डावाला सावर होत असताना मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. व्यासपीठ आपण पाहतोय सकाळपासून खचाखच भरलेला आहे.
जसं एखाद्या सौभाग्यवतीचं कपाल भरून राहतं आणि सुंदर दिसतंय, तसं हा व्यासपीठ सकाळपासून उद्घाटन, मॅचपासून उद्घाटन, सामन्यापासून उद्घाटन, सोहळ्यापासून उपस्थितांची आपल्याला रेलचेल पाहायला मिळते. या ठिकाणी पाहतोय संपूर्ण ग्रामपंचायत टीम ही या ठिकाणी पाहायला मिळते. सन्मान्य ग्रामसेवक मान्य श्री दोडगे भाऊसाहेब, त्याचबरोबर उपसरपंच लोणार पुष्कर पाटील साहेब, तसेच ग्रामपंचायत लिपिक सन्मान्य राजेश पाटील, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी परमेश्वर तरे, त्याचबरोबर ग्रामपंचायत कर्मचारी प्रदीप गायकवाड, त्याचबरोबर कर्मचारी गणेश भंडारी आणि त्याचबरोबर आमचे पाटील साहेब, या सर्वांचं या ठिकाणी नुकतंच आगमन झालेलं आहे. त्यांचं मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. येस, ओव्हरस्टेपिंगचा या ठिकाणी नो बॉल घोषित केला गेला आहे. आपण जर पाहिलं तर येणारा चेंडू हा फ्रीट आहे. पाहूया कशा प्रकारे हाताला जाईल. या ठिकाणी डावाला मिळतो आकार. धावसंख्या पाहतोय धापलकावरती 19 या अंकावरती. आमचे संपूर्ण गाव कमिटी अर्थात ग्रामपंचायत टीम या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. सरपंच, उपसरपंच, तसेच ग्रामसेवक, लिपिक असतील, या सर्वांची या ठिकाणी उपस्थिती लागलेली आहे आणि ती प्रार्थनीय आहे. येणारा चेंडू फ्री हिट पंच लारा सर यांच्या माध्यमातून नो बॉल घोषित केला गेला होता. आता मात्र काय घडतंय, यस, इथं मात्र उजीष्टी सोडून जातोय आणि व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. गावची एकी असली तर गावचा विकास होतोय आणि गावच्या विकासामध्ये या धोरंदर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि या ठिकाणी उपस्थित या परिसरातील आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, या समाजाप्रती ऋण फेडणारे जे लाडके व्यक्तिमत्व उपस्थित आहेत, सर्वांना विनंती आहे की आपण या क्रीडा मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. कारण मान सन्मानासाठी आयोजित केलेली स्पर्धा स्टार 11 चषक 2026 हे महापर्व पाहायला मिळते. पर्व पहिलं आहे परंतु गर्व वाटेल असं आयोजन नियोजन ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये येतोय तर असं वाटतं कुठेतरी एखाद्या फंक्शनमध्ये आल्यासारखं फील होतंय, कुठेतरी एखाद्या जत्रेमध्ये आल्यासारखं फील होतंय आणि खऱ्या अर्थाने चांगली सजावटी केली गेली आहे. पुढे चेंडू पाहूया. आता मात्र फटक्याला सजवला गेला आहे. फटका फसला, अप्रतिम झेल या ठिकाणी, परंतु काय करते, या स्प्रीटचा चेंडू आहे. बरोबर या ठिकाणी पाहायला मिळतंय. झेल बरोबर घेतला गेला होता परंतु फ्रीट वरती तुम्ही रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होऊ शकता, अन्यथा तसं बाद होत नाही आहे. सिंगल धाव, सिंगल ने धावसंख्या 21 धावा धापलकावरती लागले जात आहेत. रमेश या ठिकाणी पाहतोय गोलंदाजी मार्कवरती होते तयार पुन्हा एकदा. आताही पाहतोय काय चेंडू हाताला होता, थोडासा शॉर्ट पिच होता, पुरेपूर अंदाज बांधता आला नाहीये कारण क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, आणि ज्यावेळेस तुम्ही क्रॉस बॅटने खेळताय त्यावेळेस बॅट आपल्या नजरेसमोर येते आणि नजर मात्र चेंडूवरती चुकली जाते आणि तो चेंडू मात्र हुकला जातोय. अशा पद्धतीने शरीराचा वेध घेतला गेला. लेगबाच्या स्वरूपाने ही धाव कंप्लीट झाली. धावसंख्या पुढे 22. ओव्हर क्रमांक 3 या ठिकाणी पाहायला मिळते. क्या बात आहे, अजून एक तेज तर्रार चेंडू. चेंडू इनस्विंग आणि ऑफस्विंग करताना पाहायला मिळतं. पडल्यानंतर थोडंसं आतल्याने बाहेरच्या बाजूने वल्ला जातोय, त्यामुळे अंदाज काय बांधता येत नाही आहे. अन्यथा आपण जर पाहिलं संतोष ठाकरे यांच्याकडे मोठे फटके खेळण्याची स्किल मोठी आहे. पुढील चेंडू आता फुलरलेनचा चेंडू खोदून काढलेला आहे समोरच्या दिशेला. निलेश आहे त्या ठिकाणी, सिंगल घेतली आणि फेकी ही केली जाईल. तोपर्यंत अवसर वेल फक्त एका धावेचाच. एका धावेने धावसंख्या 23 या अंकावरती जाऊन पोहोचली जाते. क्या बात आहे, मोठा पटका खेळू देत नाही, ही जमेची बाजू आहे. एकच चौकार आतापर्यंत आला आहे असं वाटत नाही या ठिकाणी. मगाशी उल्लेख केला होता की अष्टविनायक ठाकूरवाडा टीम मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय कारण मोठ्या मोठ्या खेळाडूंना मात्र जे करता आलं नाही आहे ते गोलंदाजाने या ठिकाणी करून दाखवले आहे. सन्माननीय जगदीशजी ठाणगे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि लाडक्या प्रेक्षक राजांचं या स्पर्धेमध्ये मनापासून
हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यूट्यूबच्या माध्यमातून आमचा लाडका प्रेक्षक जोडला गेला आहे, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी पाहतोय क्या बात आहे, चेंडू मात्र निघून जातो कीपरच्या हातामध्ये आणि या ठिकाणी पाहिलं तर वाईटचा इशारा केला जातोय. पुढे चेंडू पाहूया. या ठिकाणी या वेळेस मात्र लेग साइडला येतोय चेंडू. शिंदे आहे त्या ठिकाणी, कव्हरला क्षेत्ररक्षक होता, परंतु या ठिकाणी पाहिलं तर 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरीचा प्रयत्न फलंदाज होते बाद रनआउटच्या स्वरूपात. तुझे स्वागत आणि सन्मान. मी विनंती करतोय सुनीलजी कोणकर साहेबांना की आपल्या शुभ हस्ते सन्मान्य जगदीशजी ठाणगे साहेबांचा तुझे स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचा आहे. या ठिकाणी पाहतोय लोणार गावचे ग्रामपंचायत ग्रामसेवक सन्मान्य घोडगे भाऊसाहेब उपस्थित आहे, त्यांचा करूया आपण तुझे स्वागत आणि सन्मान. मी विनंती करतोय सन्माननीय कोणकर साहेबांना की या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करायचा आहे. या ठिकाणी आपण पाहतोय आपल्या टीव्ही स्क्रीन वरती आपण पाहू शकता घोडगे भाऊ साहेबांचा तुझे स्वागत आणि सत्कार मेघा पाहायला मिळतोय. या स्पर्धेची मायेची उपदार शॉल त्याचबरोबर आपण पाहतोय की ट्रॉफी आणि फुलगुच्छ देऊन त्यांचा तुझे स्वागत आणि सन्मान या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक लाडका आणि या गावाच्या विकासासाठी ज्यांनी खरोखरच खूप चांगलं योगदान दिलं गेलं त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी पाहायला मिळतोय. किरण या ठिकाणी आउट होतोय, कारण क्रॉसिंग खूप महत्वाची असते आणि क्रॉसिंग च्या माध्यमातून या ठिकाणी पाहतोय आपण किरण मात्र बाद होतोय. या ठिकाणी आमच्या गावचे उपसरपंच सन्मान्य पुष्करजी पाटील साहेब उपस्थित आहे, त्यांचाही करूया आपण हेतुचे स्वागत आणि सन्मान. सन्मान्य योगेशजी जाधव साहेबांना विनंती आहे की मान्य श्री पुष्कर पाटील साहेबांचा हेतुचे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. या ठिकाणी पाहतोय मान्यवर आमच्या उपस्थित आहेत सन्माननीय उपसरपंच साहेब, त्यांचा या ठिकाणी पाहतोय हेतुचे स्वागत आणि सन्मान. कमी वेळामध्ये या राजकीय दृष्ट्या एक चांगली भरारी आणि गावाच्या विकासासाठी घेतलेली जी मेहनत ती रंग आलेली पाहायला मिळते आणि या स्पर्धेसाठी त्यांचंही खूप महत्त्वाचं सहकार्य आहे असे आमचे लाडके मान्यवर सन्मान्य पुष्कर पाटील साहेबांचा हेतुचे स्वागत आणि सन्मान या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावसंख्या पाहतोय आपण 27 झालेली आहे. सुभाषजी भोईर साहेब आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. तसेच या व्यासपीठावरती विराजमान आपण पाहतोय आमच्या गावचे लिपिक सन्माननीय राजेशजी पाटील साहेब आहेत, त्यांचं हेतुचे स्वागत आणि सन्मान केले जाईल. सुभाषजी साहेबांना विनंती आहे की आपण सन्माननीय राजेशजी पाटील साहेबांचा हेतुचे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. गावच्या विकासासाठी जे काही तन मन धन अर्पण करून या ठिकाणी योगदान दिले जाते असं आमचं लाडकं व्यक्तिमत्व राजेशजी पाटील साहेब आपण पाहतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. तसे विनंती असेल संतोषजी कुंभार आपण वरती यायचं आहे. सन्माननीय संतोषजी कुंभार या ठिकाणी उपस्थित मान्यश्री आमचे कर्मचारी गावातील सन्माननीय मान्यश्री गणेशजी भंडारी साहेब त्यांचा हेतूचे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. संतोषजी कुंभार साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते गणेशजी भंडारी साहेबांचा हेतूचे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. या त्रिमूर्तीला विनंती आपण या वरती परमेश्वर प्रदीप गायकवाड आणि गणेश भंडारी आपणास विनंती आपण या व्यासपीठावरती या ठिकाणी आपलं केले जाईल तुझे स्वागत आणि सन्मान. निश्चितच मान सन्मानासाठी स्पर्धा आहे मित्र हो आणि प्रत्येकाचा या ठिकाणी मान सन्मान केले जाईल. या ठिकाणी पाहतोय आपण 31 धावा धावलकावरती. तर सन्माननीय संतोषजी कुमार साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केले जात आहे तुझे स्वागत आणि सन्मान.
तसेच या ठिकाणी पाहिलं तर भिवंडी असोसिएशन 40+ मध्ये एक कार्यरत असणारे एक लाडकं व्यक्तिमत्व, खऱ्या अर्थाने ठाकूरपाड टीमचे फाउंडर मेंबर आणि पाठीराखे सन्मान्य दत्ताजी तरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही करूया आपण येतोजी स्वागत आणि सन्मान. सन्मान्य दिलीपजी जाधव साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी दत्ताजी तरे साहेबांचा येतोजी स्वागत आणि सन्मान करायचा आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय मान सन्मान दिला जातोय. मायेचे उपदार शॉल, त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक या स्पर्धेच्या माध्यमातून दिले जाते. फुलगुच्छ आणि आठवण म्हणून मोमेंटज ट्रॉफी दिली जाते. धन्यवाद. बोलूया आपण खेळाकडे. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती 41 आता धावसंख्या दिसते धावफलकावरती, कारण षटकार चौकार लागल्यानंतर आकार मिळाला डावाला. आता येते सिंगलने धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 42. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 42 धावा धावफलकावरती. इथे जर एखादा मोठा फटका आला तर एक डेंजर झोनची धावसंख्या असेल. पुढे चेंडू या ठिकाणी पाहूया. या वेळेस उडवण्याचा प्रयत्न मिस टाइम झालेला आहे. विठ्ठल पोचतोय परंतु हाताला लागत नाही आहे. दरम्यान 2 धावावर थ्रो होत आहे आणि तिसरीचा प्रयत्न होतोय. काय घडतं पाहूया. 3 धावा या ठिकाणी सेफली पूर्ण होत आहेत. या ठिकाणी पाहिलं तर 4 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 45 म्हणजे 46 धावांचं या ठिकाणी लक्ष ठेवलं आहे. या ठिकाणी पाहिलं तर संपूर्ण टीम खूप मेहनत घेत आहे. खास करून स्टार 11 40+ टीम जी आहे, आज सकाळपासून भरपूर जण या ठिकाणी उपस्थित होते. ज्यांना जे काम दिलं त्यांनी ते काम पूर्णपणे चोख बजावलं, परंतु या ठिकाणी उपस्थिती काही जणांची दिसली नाही आहेत. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर बालकृष्ण गायकवाड असतील, अशोक पाटील असतील, रवी थले असतील, गुरुनाथ घरत असतील, नाना कुंभार असतील, सुरेशजी पप्पू हे सुद्धा असतील, प्रेमनाथ ढोले साहेब असतील, PI पालघर ग्रामीण तिथे ते कार्यरत आहेत. आता काही जणांनी या ठिकाणी उपस्थित दाखवली, काही जणांनी कामानिमित्त उपस्थित दाखवता आली नाही आहे, परंतु या सर्वांची पडद्यामागून का होईना पण खूप मेहनत या स्पर्धेसाठी आहे. एकीचं खूप बळ असतं मित्र हो. आपण काही ठिकाणी पाहतोय की स्पर्धा होत आहेत तर कोणीतरी 4 लोक असतील समोर आणि पूर्ण स्टेज तेच बघतील, पूर्ण स्पर्धा ते कव्हर करतील, परंतु लोणार टीम अशी आहे की संपूर्ण टीम या ठिकाणी आहेत आणि एकामेकाबद्दल कोणाही खेळाडूचा दुभाव आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. चार ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपन्न झाला. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 45-46 लक्ष ठेवला गेला आहे. नॉट आउट आहे. यस, आपण जर पाहिले तर भरपूर सारे पारितोषिक या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. यस, या ठिकाणी पाहू शकता आमच्या व्हॉट्सअपशी जुडलेले आमचे गुणलेखक अल्पेश गायकवाड यांचे सुपुत्र चित्रांश गायकवाड पप्पांशी चर्चा करत असताना पाहायला मिळतंय. यस, तुझ्या पप्पाला 1500 लागू झाले, टेन्शन घेऊ नको. आणि हेल दिला जातो या ठिकाणी. बाबू घे, हेल घे. खऱ्या अर्थाने अल्पेश गायकवाड जर म्हणायचं झालं तर भगवंताने काही गोष्टी कमी दिल्या, परंतु त्याच्यावर मात करत असताना आपण पाहिलं तर या क्रिकेटच्या माध्यमातून पाहतोय की गुणलेखाच्या भूमिकेमध्ये पाहतोय, परंतु आतापर्यंत 7 ते 8 पोरं त्याच्या हाताखाली काम करतायत. जिथे जिथे स्कोरिंगसाठी माणसं पाहिजे असतात त्याच्या माध्यमातून ती पुरवली जात आहेत. म्हणजे क्रिकेटच्या गुणलेखाच्या माध्यमातून त्यांनी तो बिझनेस चालू केला गेला आहे आणि वर्षाला कमीत 5 ते 6 लाख रुपये कमवत आहेत आणि एक तरी सोना बनवत आहे बायकोसाठी. आणि एक आनंदाची गोष्ट आहे, कारण बायको खुश तर आमचे भाऊ पण खुश.
निश्चितच अल्पेश गायकवाड बद्दल संदेश पाटील आपण काय म्हणाल? नाही, थोडंसं उल्लेख होणं फार महत्त्वाचं. अल्पेश गायकवाडचं देखील मित्रांनो हँडिकॅप आहेत, अपंगावर मात केली त्याने सर्वप्रथम. आणि 10 वर्षापूर्वी जेव्हा संघटनेमध्ये ते ॲज अ स्कोरर म्हणून पिपलजच्या ग्राउंडवर त्याने पहिल्यांदा स्पर्धा ॲज अ स्कोरर म्हणून त्याने पूर्णपणे काम केलं होतं. कुंदन पाटील साहेबांनी त्यांना पुढे येण्याची संधी दिली. संघटनेमध्ये त्यांना ॲज अ स्कोरर एक फिक्स स्कोरर म्हणून त्याचा सहभाग नोंदला गेला. आणि जेव्हा जेव्हा अल्पेश गायकवाड यांना कोणत्याही मोठ्या स्पर्धेमध्ये जर बसायचं असेल तर कुंदन पाटील साहेबांनी त्यांना भरपूर सहकार्य केलेलं आहे. आणि मित्रांनो जेव्हा संघटनेमध्ये जो काम करण्यासाठी पूर्ण तयार झाला अल्पेश, आणि एका सीझनमध्ये जर अल्पेश गायकवाडने विचार केला आपण किती कमवले असतील तर 4-4.5 लाखाच्या आसपास त्यांनी कमवले पहिल्याच सीझनमध्ये. हे फार महत्त्वाचं आहे कारण की कंटिन्यू ते स्पर्धेशी सल्लग होते. हे सोपं काम नाही आहे. आणि मित्रांनो आपण पाहतोय, आपण नेहमी म्हणत असतो त्याची मेहनत फक्त 40+ संघटनेचं आपण सांगितलं, बाकी ग्रामीण क्रिकेटचं सांगितलं नाही आहे. 40+ संघटनेमध्ये त्यांनी जी मेहनत केली त्या मेहनतीला त्याला यश मिळाला. आज मित्रांनो भिवंडी नव्हे, ठाणे नव्हे, पालघर नव्हे, शहापूर नव्हे, मुरबाड नव्हे आणि पूर्ण ठाणा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर त्याचं चर्चा होत आहे ॲज अ स्कोरर म्हणून. नक्कीच असंच प्रयत्न करत राहा, अजून पुढे जा, अजून कारण की मेहनत तुम्ही करता. चला छत्रक्षण लावून घ्या मित्र हो. या अल्पेश गायकवाडचं गुणगान गायला आपल्याला 2 तास कमी पडतील ना. खऱ्या अर्थाने नुसतं समालोचनाचा पाठीचा कणा नाही तर चांगले टीव्ही रिपेअर सुद्धा आहेत. चांगले आपण पाहिले उद्योजक आहेत, घरचा भाजीपाला आहे सकाळी तेही धंदा उद्योग केला जातोय, बसून राहत नाहीये. अपंगावरती मात केलं गेलं आहे. नाही पप्पू दादा तुमचा एखादा फोन जर खराब झाला अल्पेश गायकवाड कडे द्या तुम्ही, तो बनवला दिला लगेच एका घंट्यामध्ये तुम्हाला दिला जाईल तो. या ठिकाणी नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे सन्माननीय शिवनगर चौदरपाड्याचे उद्योजक माननीय श्री प्रमोददादा जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम साहेब. या स्पर्धेमध्ये आपण उपस्थित दाखवली, या स्पर्धेवरती प्रेम दाखवलं त्याच्यासाठी आपलेही पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून मनस्वी हार्दिक स्वागत आहे. तर या ठिकाणी पाहतोय 46 धावांचं लक्ष आहे, कशा प्रकारे पूर्ण केले जाईल हे पाहूया. एक चांगली रणनीती आखत शेवटच्या ओव्हरमध्ये धावा भरपूर बनल्या गेल्या, त्या अनुषंगाने धावफलकावरती धावा चांगल्या लागल्या गेल्या आहेत. आता खडी परीक्षा असेल या ठिकाणी अष्टविनायक ठाकूरपाडा टीम समोर गावदेवी पूर्ण टीमचा विजयाचा शिल्पकार कोण ठरेल येणारा काल सांगून जाईल, परंतु संधी आहे, संधीला पुढे केस मागे टक्कल असते. एकदा ती आता तू निघाली तर पुन्हा हातामध्ये येत नाही आहे आणि या संधी वारंवार पूर्ण टीमला येताना पाहायला मिळत आहेत. आज पाहूया स्पर्धेमध्ये महत्वाचं या ठिकाणी खेळ कुठल्या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळेल. सलामीची जोडी मनोज टाबरे आणि किशोर पाहायला मिळतोय. संजय ठाकरे गोलंदाजी मार्कवरती पहिले षटक हाताळण्यासाठी सरसावतोय. गेम ऑन. पहिल्या चेंडूवरती पाहतोय ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्या ठिकाणी पाहतोय किरण आणि चेंडूला अडवला जातोय, फेकी केली जाते, सिंगल धावा घेतली जाते. पाहूया सिंगलने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन केले जाते. 1 मॅन आर्मी पूर्ण टीमचे करता धरता सर्वा भिवंडी 40+ असोसिएशनचे उपाध्यक्ष मनोज टावरे साहेब आपण पाहिलं तर पहिला चेंडू फेस केला गेला आणि या ठिकाणी पाहूया गणेश ठाकरे कशा प्रकारे या ठिकाणी पूर्ण टीमला लीड करतायत. या बिलेस पाहतोय क्या पाहतोय स्टँडच्या मागे खूप चांगलं काम गणेश ठाकरे यांचं पाहायला मिळतंय. एक विराट कोहलीची आठवणी केली जाते त्यांच्या माध्यमातून, तो शैलीने नेहमी खेळ खेळतायत. या ठिकाणी पाहूया संजय या बिलेस मात्र दिशा दिली पॉइंटला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी फसवेगिरी झाली, चेंडू सरसावला सीमारेषेकडे, डीप मध्ये चेंडूला अडवला जातोय आणि या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाव्याने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे पाहू शकता आपण 3 अंकावरती.
या ठिकाणी पाहिलं तर सुरुवात दमदार असरदार गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळते. 46 धावांचं लक्ष आहे. पुढे चेंडू शॉर्ट पिच हाफ ट्रॅकर पुरेपूर फायदा इनफिल्डच्या वरतून चेंडू जातोय सीमारेषेकडे. संदेश टाकडे धावतोय मागे परंतु चेंडू निघून जातोय सीमा पार चौकार. या ठिकाणी पाहिलं तर चौकार येतो. चौकाराच्या मदतीने डावाला आकार 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. हा मॅच दोन्ही टीम साठी खूप महत्वाचा आहे कारण हे जिंकली तर एखादा तरी चषक आपल्या हाताला लागेल नो डाऊट. परंतु पाहूया काय घडतंय यावेळेस. लोअर फुल टॉस होता बॅटवरती घेता आलं नाहीये. चेंडू आदलला स्टँड वरती आणि फर्निचर बिघडलं गेलं. बॅटर बाद होते भोलच्या स्वरूपात. पतन धावसंख्या स्थिर राहिली ती म्हणजे 7 या अंकावरती 46 धावांचं लक्ष होतं. आणि इथं मात्र गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळते कारण जवळ जवळ आपण जर पाहिलं तर 15 13 14च्या सरासरीने या ठिकाणी धावसंख्या धावफलकावरती जमा करायच्या आणि त्याच्यासाठी या ठिकाणी द्वंद्व युद्ध मैदानाच्या आतमध्ये 11.50च्या सरासरीने धावा प्रति ओव्हर मागे जमा करायचे आहेत. पुढे चेंडू यावेळेस क्या बात आहे अतिशय तेज तर्रार चेंडू हाताला गेला. आता मात्र या ठिकाणी मनोज टावरे बाद होते रनआउटच्या स्वरूपात. आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. पुढे चेंडू या ठिकाणी पाहूया. या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. सिंगल धाव घेतली गेली आहे आणि दुसरीची मागणी आणि सहजरित्या 2 धावा या ठिकाणी होतात पूर्ण. क्या बात आहे. खेळीमेळीचं वातावरण मैदानाच्या आतमध्ये 2 धावा येतात. 2 धावेने धावसंख्या 9 या अंकावरती जाऊन पोहोचते. आता मात्र या ठिकाणी अजूनही 37 धावांची आवश्यकता आहे. मोठा फटका येत नाहीयेत आणि येणं गरजेचं आहे. पुढे चेंडू पाहूया या ठिकाणी काय घडतंय. यावेळेस पुढे सरसावले होते परंतु आता मात्र यस बाद होत आहे. या ठिकाणी नवीन बॅट्समन संजय वाघे येतोय मैदानाच्या आतमध्ये. पाहूया
या ठिकाणी कशा प्रकारे खेळ करतोय संतोष ठाकरे. मात्र चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारतोय, सरसावतोय गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस पाहतोय फुलरल्यांचा चेंडू होता, सिंगल धाव येते. सिंगलपेक्षा अधिक काय नाही आहे. सिंगल डबलने आता खेळ तेवढंसं नाही राहिला. प्रति चेंडू मागे आपण जर पाहिला तर एखाद तरी मोठा फटका येणे गरजेचं आहे. पुढे चेंडू, पुढे चेंडू या ठिकाणी पाहतोय उडवला जरूर आहे आणि क्या बात आहे, वाडा शॉट. चेंडू थांबला नाही, गेला सीमा रेषा बाहेर. लॉंग लॉंग बिग बांधा बांधा वरून जा. आणि आज या ठिकाणी पाहतोय भरपूर प्रगती झालेली आहे, भरपूर विकास झालेला आहे. बरोबर ग्राउंडची सजावट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आधुनिकरित्या बदल होणं गरजेचं आहे आणि तो बदल या ठिकाणी पाहायला मिळतोय. 1 ते 2 चेंडूवरती स्पर्धा कव्हर व्हायची. आज प्रत्येक इनिंगला नवीन चेंडू दिला जातोय. या ठिकाणी फुलटॉस. आता मात्र कमजोर फटका आहे, अधिक उंच लांबी काय गाठता येत नाही आहे आणि या ठिकाणी गिरकी घेतली गेली आणि झेल मात्र या ठिकाणी सुटला गेला. 2 धावा या ठिकाणी होत आहेत कंप्लीट. जीवनदान या ठिकाणी कोणाला दिलं जातोय? निलेश यास, ज्याने मागील चेंडूवरती षटकार ठोकला होता. घर संतोष ठाकरे पुन्हा एकदा होते तयार. गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस क्या बात है, सजनी चली साजन के घर और पिच डिलिव्हरी त्याच्यावरती घेतला जातो आक्रमण. चेंडू सीमा पार, षटकार. घडते पाहूया. एक खत्र्याची घंटी वाजवली जरूर आहे निलेशाने. साथ द्यावी लागेल या ठिकाणी संजय वाघे यांना. आणि जेवढी स्ट्राईक निलेशकडे राहील तेवढं सामन्यावरती प्रभुत्व मिळवतं राहील. कारण आज फॉर्म मध्ये आहेत, बॅट मधून रना बनतायत. प्रत्येक चेंडूवरती धावा बनल्या. 3 मध्ये 14चं योगदान निलेशाने दिलं गेलं आहे. अजूनही 12 मध्ये 22ची आवश्यकता. प्रति षटकामध्ये 11ची सरासरी. सन्मान्य कबीरजी वाकडे साहेबांना विनंती, आपण या व्यासपीठावरती आपला मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावेळेस नहिले पे दहिला. अजून एक येते बेगीत षटकार. ज्येष्ठ नागरिक चौदरपाडा गावचे एक सन्मानित व्यक्तिमत्व कबीरजी वाकडे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. क्या बात आहे. या ठिकाणी येतोय षटकार. डावाला मिळतोय आकार. धावसंख्या पाहतोय 30 या अंकावरती. आता मात्र विजयासाठी 16 धावेची आवश्यकता आहे. 11 मध्ये 16ची आवश्यकता. काय फायरिंग केली गेली आहे. दुधारी तलवार. कुठलाही बॅट्समन येतोय स्ट्राईकला, त्याच्याकडे कला आहे मोठे फटका खेळण्याची
आणि कोणाला षटकार लागला जातोय? गणेश ठाकरे याला. तलपायाची आग मस्तकात गेली असेल. पाहूया पुढील चेंडू. फुलर यांचा चेंडू या ठिकाणी आक्रमण पाहायला मिळाला. अपील जरूर केली परंतु लाईन मिस करत असताना एक दर्शवतात पंच. सिंगल घेतली जाते. सिंगल पेक्षा अधिक काय नाही आहे. आता धावा किती झाल्या तेवढा फारसं महत्व उरलं नाही. धावा किती हव्या आहेत ही उलटी गिनती सुरू आपल्याला पाहायला मिळते. 10 मध्ये 15ची आवश्यकता विजयासाठी. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 15 धावाची आवश्यकता आहे. परंतु ठाकूरवाडा अशी टीम आहे कधीही कमबॅक करू शकतोय. परंतु एखादा मोठा फटका सामन्याची चित्र मात्र जवळ नेऊन ठेवेल विजयाच्या पूर्ण टीमला. पाहूया या ठिकाणी मनोज टावरे एकदम शांत संयमी स्वभावाचे मॅचचा आनंद घेत आहेत आणि गुड अँड वेल आतापर्यंत चालू आहे मैदानात. अतिशय वेगवान चेंडू. शरीराचा वेध घेतला जातोय. हाईट फॅक्टर दर्शवला जातोय या ठिकाणी. गणेश ठाकरे यांचा बॅक टू बॅक दुसरा अपील केला जातोय परंतु या ठिकाणी दर्शवलं जातोय कारण आपण पाहिलं तर हाईट फॅक्टर तपासलं जाते. काही क्षणात निर्णय घ्यावे लागतात पंचांनाही. चेंडू ऑफ स्टिक, लेग स्टिक, मिडल आहे की नाही, हाईट किती आहे, हाईट जास्त आहे कमी जास्त आहे, कुठे स्पर्श होतोय, या सगळ्या गोष्टी तपासल्या जातात काही क्षणामध्ये. पुढील चेंडू पुन्हा एकदा फुल टॉस टाकण्याचा एकदा प्रयत्न. वार केला जात आहे. पलटवार. सिक्सर. क्या बात आहे. मजबूत कडी पे वार या ठिकाणी पाहायला मिळते. गणेश ठाकरे यांचा केला जातोय या ठिकाणी. पाणी पाणी करत 2 षटकार येतात त्याच्या ओव्हर मध्ये. आता इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते. सोपं झालेल्या 8 चेंडू 9 धावांची आवश्यकता. कठीणला सहजला सोपं करण्यामध्ये योगदान. पुन्हा एकदा फुल टॉस या ठिकाणी पाहतोय. गॅप शोधला गेला आहे. नो डाऊट चेंडू जातो सीमा पार. आणि 5 धावाची आवश्यकता आहे. क्या बात आहे. सामन्याला जवळ केला आहे निलेश याने. मागील मॅच कुठेतरी फ्लॉप झाला. पहिली मॅच फ्लॉप झाला परंतु या मॅच मध्ये ऐन मोक्याच्या वेळी एक चांगली इनिंग मॅच साठी आणि आपल्या गावासाठी हिरो बनण्याची साकारत असताना 3 षटकार 1 चौकाराची एक आतिषबाजी पाहायला मिळाली. 5 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढील चेंडू फुलर लेनचा इथे चेंडू हाताला जातोय. सिंगल कंप्लीट केली जाते आणि आता मात्र सिंगलच घेतली जाईल. स्ट्राईक आपल्याकडे राखली जाईल. पाहू शकता आपण शेवटचे येणारे चेंडू 6. विजयाचं समीकरण संदेश पाटील आपण पाहतोय 4. काय म्हणशील या सामन्याबद्दल? नाही, जिथे संतोष ठाकरेचं षटक राहिलं होतं 17 धावा अगदी आल्या होत्या तिथूनच मॅच सुरू झाली होती. आई गावदेवी पूर्ण टीम संघासाठी आणि आज कमालीचं क्रिकेट निलेशचं आपण पाहतोय आणि नक्कीच गणेश ठाकरेने देखील धावा 17 खर्च केल्या. एक लेग बायची धाव म्हणजे 18 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत आणि आज असं म्हणू शकता की आपण एक ट्रॉफी आता जवळ येत आहे आई गावदेवी पूर्ण टीम संघाच्या माध्यमातून. इतकंच मी म्हणेल. संदेश आपण जर पाहिलं गणेश ठाकरे अतिशय अग्रेसिव्ह क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळालं. नाही, अगदी चांगला उल्लेख केला आपण. मात्र मी म्हणेल की स्वतः गोलंदाजी करत असताना नियंत्रण ठेवणं फार महत्वाचं होतं. एखादा षटकार किंवा चौकार जरी थांबलं असतं तर शेवटच्या षटकामध्ये राजू जो गोलंदाज आहे त्याने प्रयत्न केले असते. मात्र प्रयत्न अजूनही इथे करावे लागतील. 6 चेंडूमध्ये 4 धावा अजूनही डिफेन्स करायचे. यस, मागील स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर संजयाने त्या डिफेन्स केल्या होत्या. सोनाली टेमघर टीमचा जर विचार केला तर त्या ठिकाणी स्पर्धा चालू होती. शेवटच्या ओव्हरला 4 धावांची आवश्यकता त्या वाचवल्या तर संजयने. म्हणजे धावा वाचवू शकतात असं नाही आहे. परंतु पाहूया काय घडतंय. पहिला चेंडू या ठिकाणी पाहतोय स्पेअर मारा. असं जर खेळलं तर कशा धावा वाचतील त्या. अब क्या करे गेंदबाज. या ठिकाणी व्हाईट बॉल आताला जातोय आणि 6 मध्ये 3 ची आवश्यकता. भाऊ पाटील शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत ग्राउंड सोडायचं नाही. आणि या ठिकाणी पाहतोय हाईट फॅक्टर आपण पाहिल्यात तर चेंडू निघून जातोय. किपरच्या हातामध्ये बाउन्सर फेकला जातोय. ऑस्ट्रेलियन टीम संदेश पाटील आपण पाहतोय ना प्रत्येक ओव्हर मध्ये हा एकतरी चेंडू हाताळतायत. आताही या वेळेस पाहतोय विनिंग फटका.
निलेश यांनी आपली जादू दाखवली आणि एका या चषकामध्ये एखाद्या ट्रॉफीचा हकदार बनण्यासाठी एक महत्वपूर्ण इनिंग खेळली गेली आणि आपल्या टीमला या ठिकाणी आपण पाहिलं आजच्या दिवसातून क्वालिफाय करून दिलं गेलं. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार निश्चित नो डाऊट त्यालाच जाईल.